मित्रांनो नमस्कार. आता आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मध्ये आपण राहतोय आज. आणि या भक्त निवास कसा आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय ते भक्त निवास बिल्डिंग आहे आणि हे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार गेट नंबर 1 आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास प्रभक्त येत्या. आणि या ठिकाणी आपण प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी चांगलं सुरक्षितता आहे. सुरक्षा गार्ड आहेत, पोलीस आहेत. ही जी समोर तुम्ही बिल्डिंग पाहताय भक्त निवासची बिल्डिंग आहे. तुम्ही जर पंढरपूरमध्ये भेटण्यासाठी, वारीसाठी किंवा देवदर्शनासाठी आला तर या विठ्ठल निवासामध्ये भक्त निवासमध्ये 10 भक्त निवास आहेत. विठ्ठल रुक्मिणी निवास आणि वेदांता भक्त निवास असंही म्हटलं जातं. आणि त्याच्या पाठीमागं आहे ते व्हिडिओकॉन भक्त निवास आहे. सुंदर वातावरण आहे आणि उपहारगृह सुद्धा आहे. आणि ही या भक्त निवासची सुंदर इमारत आपल्याला समोर दिसते. येणाऱ्या आषाढी वारीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक राहतात. आणि आज या ठिकाणी आम्ही सुद्धा अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन 2024 साठी या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी पहिलं जे भक्त निवास आहे त्याच्यामध्ये इथं नोंदणी कक्ष आहे. आणि आपण आज एंट्री केल्यानंतर इथं रिसेप्शन आहे. आपल्याला या ठिकाणी लिफ्टची सुद्धा सोय आहे आणि पायरी मार्ग सुद्धा. अशा प्रकारे या ठिकाणी निवासाची उत्तम सुविधा आहे. थोडासा विंग वाईज मॅप या ठिकाणी दिलेला आहे. आणि नोंदणीसाठी या ठिकाणी सुविधा आहे. ऑफिस आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर महाराष्ट्र शासन मार्फत हे भक्त निवास आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी जे रेट आहेत, खोलीचे दर आहेत GST सह, ते तुम्ही समोर पाहताय. मी स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन तुम्ही माहितीसाठी ठेवू शकता. आणि हॉटेल सारखी सुविधा आहे. आणि ही नोंदणी सगळी ऑनलाईन करावी लागते. या ठिकाणी श्रीचे फोटो एंट्री सुरू आहे. आणि या ठिकाणी उपहारगृह सुद्धा आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रकारचा नाश्ता आणि जेवण या ठिकाणी उपलब्ध होतं. सुंदर बैठक व्यवस्था आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक नजारा दाखवतो कशा प्रकारचं भक्त निवासाची रचना आहे. खूप सुंदर आहे. तर आपण बाहेर आल्यानंतर हे सगळं दिसतं. खूप छान. तुमच्या डोळ्याचं पार न फेडणारी ही इमारत. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर खरंच विठ्ठलाच्या दर्शनानं जेवढं तुम्ही समाधानी व्हाल तेवढंच. तुम्हाला या ठिकाणी राहायची सुद्धा सोय आहे. त्यानंही तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही फॅमिलीसह या ठिकाणी राहू शकता. नंतर मी तुम्हाला रूममधलं जे काय आहे ते पण दाखवतो. अपंगासाठी सुद्धा या ठिकाणी प्रवेशाची सोय आहे. मोठाच्या मोठा रॅम्प आहे. आणि इथून हा सुंदर नजारा खूप छान. संध्याकाळी सुद्धा आपण निवांत या ठिकाणी बसू शकतो.
मला असं वाटणार नाही की आपण एक सुंदर 5 स्टार हॉटेल सारखी सगळी सुविधा आहे त्या ठिकाणी आपल्याला जे काय सोय विकत नाही बसून आपल्याला हे समोर पाहतोय तुम्ही हे बी विंग्स आहे आणि हे सी झोन ब्लॉक आहे असे वेगवेगळे बकड असे विंग्स आहेत आणि सुंदर पार्किंगची सुविधा आहे 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या आपण पार्किंग करू शकतो मुख्य कार्यालय आणि नोंदणी विभाग या ठिकाणी आहे हे जे विंग आहे ते थोडंसं महाग आहे समोर रेट बघू शकता कॅमेऱ्याने सगळ्या जे काय CCTV कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याने सगळा हा परिसर पूर्ण काबीज केलेला आहे तुम्ही कुठं काय आहे हे सर्व दिसतंय हा दुसरा मजला आहे या दुसऱ्या मजल्यावर सुद्धा अत्याधुनिक अशा सोयी आहेत अशा प्रकारच्या खोल्या आहेत आता खोलीमध्ये जाणं आपल्याला तसं शक्य होणार नाही प्रायव्हसीचा भाग आहे तरी सुद्धा पण बाहेरून तुम्हाला हे विंग्स दाखवतो आता मी ज्या रूममध्ये राहिलो आहे ती खोली तुम्हाला मी दाखवू शकतो हे थोडंसं चांगल्या दर्जाची विंग्स आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे आणि पूर्ण ही इमारत सुरक्षित दृष्टीनं सर्व निकषाचं पालन करणारे आहे आपण आता खाली जाऊया आपण आता पहिल्या विंग मधून बाहेर पडतोय आणि आपण आता व्हिडिओकॉन जे राहण्याचं ठिकाण आहे समोर पातावर व्हिडिओकॉनचा लोगो आहे त्याच्या अगोदर थोडंसं पार्किंग दाखवतो या ठिकाणी पार्किंग सुविधा ही छान आहे आता उद्याच्या सायकल्स मिळण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी पार्किंग सुविधा आहे आणि उत्तम अशा प्रकारची एक काम करा 305 हे दुसरा विंग आहे हा व्हिडिओकॉनचा आहे थोडासा पहिल्या विंग पेक्षा हा विंग्स थोडासा स्वस्त आहे व्हिडिओकॉन भक्त निवास तिथे जर 3 बेडचं 1500 रुपये असतील तर या ठिकाणी तुम्हाला 700 रुपये मध्ये मिळतील हा सगळा परिसर आणि इमारत चला ही दुसरी विंग बघूया व्हिडिओकॉनची समोर बघताय रेट कार्ड जे आहे हे रेट कार्ड पहिल्यापेक्षा निम्म्यावर आहे या ठिकाणी 3 बेडचं 700 रुपयाला आहे 4 बेडचं 900 रुपयाला आहे आणि पहिल्या विंग्सपेक्षा हे थोडंसं स्वस्त आहे या ठिकाणी काउंटर आहे रिसेप्शन आहे मित्रांनो आपण आता रिसेप्शनच्या काउंटरला आहे आणि या ठिकाणी काय सुविधा आहे आणि कशा प्रकारे हे 2 विंग्स आहेत काय सुविधा आहेत हे सांगतायत आपले विठ्ठल असेल भाविकांसाठी उपलब्ध केलेलं आहे त्यांना राहण्याची वगैरे सर्व सोयी केलेली आहे पहिलं जुना नवीन हे जुनं व्हिडिओकॉन बिल्डिंग आहे नवीन शेजारी विठ्ठल भक्त असे आपलं नवीन बिल्डिंग हे वेळ टाइममध्ये बनवण्यात आलेलं हे जुने आहे हा याच्यामध्ये किती आहे क्षमता किती आहे जुन्यामध्ये किती क्षमता आहे किती लोकांची आणि नवीन मध्ये किती आहे साधारण 7 ते 65 लोक जुन्यामध्ये आणि नवीन मध्ये तिथे 1800 ते 1200 आसपास 1800 आणि रेट मध्ये काय फरक आहे म्हणजे रूमच्या भाड्यामध्ये किती फरक 3 बेडची रूम आहे 3 बेडची 2 बेडची आणि
7 बेडचा रूम अवेलेबल आहे. हा वरती 5 बेडचे 8 बेडचे आणि हा. 2 बेड साधा 3 बेडची किती रुपये असेल? 3 बेडचे रूम 700. 700. आणि त्या विंग मध्ये नवीन मध्ये 3 बेडची तिथं नाही 2 बेड 2 बेडची आणि 8 बेड 5 बेड 1500 2 बेडची एसी घेतली तर 1400 1600 नॉन एसी घेतली तर 1400. हा, ठीक आहे. काय आव्हान कराल तुम्ही लोकांना? जे भक्त येतात त्यांना आव्हान काय कराल? भक्तांना काही पूर्णपणे माहिती झालेली आहे. हा ते बोल- कुठे इकडे तिकडं राहण्यापेक्षा इथं भक्तिनिवास मध्ये आलं तर आपल्याला सगळी सुविधा त्यांची सुविधा शासनाकडून. केली. हा. शासनातर्फेच आहे त्यांची सुविधा हा. वगैरे ते केलेली आहे. हा ठीक आहे. ओके, धन्यवाद. मित्रांनो, हे जे जुनं व्हिडिओकॉनचं जे इमारत आहे, इमारत तुम्ही पाहताय, इथं पाणी पिण्याची पण सुविधा आहे आणि तुम्हाला मी रूम पण दाखवतो. कारण हे पूर्वी बांधलेलं होतं आणि आता मगाशी आपण बघितलेली जी इमारत होती ती नवीन आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास आणि हे याचं नाव व्हिडिओकॉन भक्तनिवास आहे. आपण आता आपल्या रूमकडे जाऊया. अशा प्रकारच्या या ठिकाणी रूम आहेत. स्वच्छ आणि सुंदर आहे इमारत. या ठिकाणी आपण जी रूम घेतली आहे ती रूम तुम्हाला दाखवतो. ही जुन्या इमारतीमधली व्हिडिओकॉनमधली हे रूमची सिस्टम आहे. 3 कॉट आहेत, सर्व सुविधा आहे आणि या ठिकाणी आपण आरामशीर सगळं राहू शकतो आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी बाथरूमची पण सुविधा आहे. अशा प्रकारे सर्व विठ्ठल भक्तांना आव्हान आहे या चॅनलच्या माध्यमातून. आपण पंढरपूरमध्ये इकडं तिकडं हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी राहण्यापेक्षा आपण शासनाच्या या श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासमध्ये येऊन राहिला तर एक तुमचा आनंद द्विगुणित होईल. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानं तुम्ही जेवढं आनंदित व्हाल तेवढं तुम्ही या ठिकाणी राहूनसुद्धा आनंदित व्हाल आणि तुम्ही या ठिकाणी या आणि राहा. धन्यवाद.